नमस्कार मित्रांनो, हवामानामध्ये जे आजचं हवामान आहे त्या हवामानात आपण आपल्या ज्या गेल्या 2-3 दिवसापासून आपण जे व्हिडिओ टाकले नाहीत तर थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे टाकले नाहीत. तर हवामान विभागाच्या ह्या माहितीनुसार आपल्यापर्यंत हवामानाची जी माहिती आहे ती आज आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण बघू शकता की जे सर्कल तयार झालेलं आहे अंदमान निकोबारच्या आणि बंगालच्या उपमहासागरात आणि जे अरबी समुद्रामध्ये सर्कल तयार झालेला आहे त्याचा कुठंतरी परिणाम आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. आणि आजचा जो अंदाज आहे तो आपण बघू शकता की महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तर आपण जर ह्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण शेतकरी बांधवाचं नवीन यूट्यूब चॅनल आहे. आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला माहिती ही आपल्यापर्यंत आपल्या व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि जे काही शेतकरी बांधवांच्या ज्या काही पेरण्या असतील किंवा ज्या शेतातील काही मशागती असतील तर ते शेतकरी बांधवांसाठी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सोयीस्कर होईल. कारण आपण हवामानाच्या ज्या काही माहितीनुसार जे माहिती आपल्याला मिळत असते त्यानुसार आपण व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्या शेतकरी बांधवांचे जे काही मशागतीचे कामं असतील, पेरणीची कामं असतील ते आपल्या शेतकरी सोयीनुसार करण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण बघू शकता मित्रांनो, हे जे सर्कल तयार झालेलं आहे ते सर्कल आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने म्हणजे तामिळनाडू आणि केरळच्या भागातून हे चक्रीवादळाचे जे सर्कल आहे ते आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे. तर आपण बघू शकता बेंगलुरू आणि मदुराई हे जे मोठे शहर आहेत तर ह्या शहरापासून ते आज जाताना पाहायला मिळत आहे. तर आपण बघू शकता की जे अरबी समुद्रामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं आणि हे चक्रीवादळ ह्याचा जो परिणाम आहे तो पुढील दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रात तर पाहायला मिळणार आहेच. परंतु आजची जी स्थिती आहे ते आपण बघू शकता की जी आजची स्थिती आहे ती मुंबई, नागपूर आणि जे काही सोलापूर जिल्ह्यातील, सातारा जिल्ह्यातील, पुणे, अहिल्यानगर, बीड, बार्शी, लातूर, कोल्हापूर हा जो काही भाग आहे तर या भागातील काही शहरांमध्ये, काही खेड्यापाड्यांमध्ये किंवा काही तालुक्यांमध्ये हे जे सर्कल आहे ते आपण बघू शकता की सातारा या भागामध्ये खूप प्रमाणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस त्या ठिकाणी चालू आहे. तर बीड, बार्शी, लातूर, सोलापूरचा जो काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा पुढील काही तासांमध्ये त्या ठिकाणी सुद्धा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर अहिल्यानगर ह्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस हा होऊ शकतो. तर सातारा लगतील जो वडूज आहे आणि चिपळूणचा काही थोडा भाग येऊ शकतो. या भागामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी पाऊस हा साताऱ्याच्या भागामध्ये पडण्याचा अंदाज आहे. तर पंढरपूर, सोलापूर, इंदापूर आणि जो काही करमाळ्याचा भाग आहे, बार्शीचा भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस हा होऊ शकतो. तर कोल्हापूर, इस्लामपूर, जतचा काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस हा होऊ शकतो. तर आपण बघू शकता की वाशिम भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा नांदेड लगतील जो काही भाग आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी वादळी वारे, हलका रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा त्या ठिकाणी होऊ शकतो. तर वाशिम लगतील जो हिंगोलीचा भाग आहे, जिंतूरचा काही भाग आहे, परभणीचा काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होऊ. तर मित्रांनो, नागपूर लगतील जो काही भाग आहे, गोंदियाचा काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार तर वादळी वाऱ्यासह रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस हा त्या ठिकाणी होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण बघू शकता की पुढील काही दिवसात हे जे चक्रीवादळ तयार झालेलं आहे तर त्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोणत्या भागांमध्ये त्याचा काही परिणाम होऊ शकतो का, त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न राहणारच आहे. परंतु आपल्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की ज्या काही आपल्या
उन्हाळी मशागती असतील तर ते उन्हाळी मशागती पूर्ण करणं गरजेचं आहे आणि आपल्या पुढील पिकांसाठी आपल्या रानाची मशागत करणे यासाठी लवकरात लवकर आपल्या शेतकरी बांधवांनी मशागत करावी आणि आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करावं. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हवामानात जो काही बदल होत असतो त्यानुसार आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. एक शेतकरी बांधवांचं नवीन यूट्यूब चॅनल आहे, तर त्यासाठी आपला सपोर्टची गरज आहे. आपण नक्की सबस्क्राईब कराल अशी आशा आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.